हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आजचा विषय आहे मराठी. आज इथे आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा पाठ मानाचा तुरा. तर चला सुरू करूया. पाहूया प्रश्नोत्तरे. अ. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न. पी.व्ही. सिंधू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर. पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन या खेळासाठी प्रसिद्ध आहे. दुसरा प्रश्न. पी.व्ही. सिंधूच्या आई-वडिलांचे नाव काय आहे? उत्तर. पी.व्ही. सिंधूच्या आईचे नाव पी. विजया आणि वडिलांचे नाव पी.व्ही. रमन आहे. तिसरा प्रश्न. पी.व्ही. सिंधूला कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत? उत्तर. पी.व्ही. सिंधूला अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार हे पुरस्कार मिळालेले आहेत. चौथा प्रश्न. पी.व्ही. सिंधूला रौप्य पदक केव्हा मिळाले? उत्तर. पी.व्ही. सिंधूला रौप्य पदक 2016 सालच्या रियो दी जानेरो येथील उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मिळाले. पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पहिलं वाक्य आहे सिंधू टिंब स्पर्धामध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची टिंब खेळाडू आहे. उत्तर. सिंधू ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू आहे. दुसरं वाक्य आहे ऑलिम्पिक खेळात टिंब पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. उत्तर. ऑलिम्पिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तिसरं वाक्य. ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये टिंब पदक मिळवणारी पहिली भारतीय ठरली. उत्तर. ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय ठरली. पुढचा प्रश्न आहे खेळ व खेळाडू यांच्या योग्य जोड्या लावा. पहिल्या स्तंभामध्ये आपल्याला दिले आहेत खेळ आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला दिले आहेत खेळाडू. आधी पाहूया खेळ. 1. कुस्ती, 2. वेटलिफ्टिंग, 3. क्रिकेट, 4. टेनिस, 5. बुद्धिबळ, 6. भालाफेक. आणि खेळाडू दिलेले आहेत अ. नीरज चोप्रा, आ. मीराबाई चानू, ई. विश्वनाथ आनंद, ई. सानिया मिर्झा, उ. योगेश्वर दत्त आणि उ. विराट कोहली. आता पाहूया यांची उत्तरे. कुस्ती योगेश्वर दत्त, वेटलिफ्टिंग मीराबाई चानू, क्रिकेट विराट कोहली, टेनिस सानिया मिर्झा, बुद्धिबळ विश्वनाथ आनंद आणि भालाफेक नीरज चोप्रा. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. अ गटात आपल्याला पुरस्कार दिलेले आहेत आणि ब गटात साल दिलेले आहेत. तर पाहूया. अ गट. 1. अर्जुन पुरस्कार, 2. पद्मश्री पुरस्कार, 3. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि 4. पद्मभूषण पुरस्कार. ब गटात आहे अ. 2015, आ. 2016, ई. 2020 आणि ई. 2013. आता पाहूया यांची उत्तरे. अर्जुन पुरस्कार 2013, पद्मश्री पुरस्कार 2015, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2016 आणि पद्मभूषण पुरस्कार 2020.
पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचे अर्थ इंग्रजीमध्ये लिहा. 1. सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल. रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पी.व्ही. सिंधू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर, पी.व्ही. सिंधू ही बॅडमिंटन या खेळासाठी प्रसिद्ध आहे. दुसरा प्रश्न, पी.व्ही. सिंधूच्या आई-वडिलांचे नाव लिहा. उत्तर, पी.व्ही. सिंधूच्या आईचे नाव पी. विजया व वडिलांचे नाव पी.व्ही. रमन आहे. तिसरा प्रश्न, पी.व्ही. सिंधूचा जन्म कधी झाला? उत्तर, पी.व्ही. सिंधूचा जन्म 5 जुलै 1995 रोजी झाला. चौथा प्रश्न, पी.व्ही. सिंधूचे पूर्ण नाव लिहा. उत्तर, पी.व्ही. सिंधूचे पूर्ण नाव पुसारला वेंकटा सिंधू आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या खेळांची नावे लिहा. पहिला खेळ आहे क्रिकेट. दुसरा खेळ आहे हॉकी. तिसरा खेळ आहे खो खो आणि चौथा खेळ आहे कबड्डी. तर मुलांनो, आत्ताच इथे आपण पाहिला इयत्ता 5वीचा मराठीचा पाठ मानाचा तुरा. पुस्तक होतं कस्तुरी. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडिंग. Study smart and shine like a star. Please like, share and subscribe. Bye bye.